मला तर या नीलाच्या विषयी लस काळजी होऊन राहिली. नीला म्हणते का त्या पोरीसोबतच लग्न करतो म्हणते. ते कोणती पायल होतं आणि त्याच्याविषयी जराशी विचारपूस केली. म्हटलं आता इकडच्या पोरी तिच्याजवळ ट्युशनला येतं तर सगळीनं असंच सांगितलं का तिच्याजवळ एवढे मोठे मोबाईल आहे आणि दिवसभर फोनवर बोलत राहते. आता कसा विचार तर कसा करू मी. आणि म्हटलं ह्याविषयी तर आईनं काकाला सांगून दिलं. आता काकानं काय माहीत गेले होते का त्या पोरीवालीच्या इथं काही गोष्ट काढली का नाही काढली का विचारपूस केली तर मला तर काही समजूनच नाही राहिलं. आणि मयाने काय मनाने दबून राहिलं. मला असं वाटून राहिलं की पोरगी नीलासाठी चांगलीच नाही आहे, चांगली नाही आहे. मला असं वाटून राहिलं तर नीलाला घुमूनच राहिली काय. पण मी आईला विचारतो काकानं काय म्हटलं काय नाही तर आईला विचारायचं विसरूनच गेली मी. आता माया भाऊ आहे साधासुद्धा, माया नीला लय साधासुद्धा आहे. आणि घरात कोण आहे? आई तर दिवसभर कामाला जाते, कोणी ख्यालदान ठेवण्यावालाही नाही आहे, तोही कामावर जाते. तेवढे आप्पा आहे फक्त. आणि त्याला जर अशी बायको भेटली तर खरंच याला तर बोटावर नाचवण ते. पण म्हणा आता त्याच्या नशिबात असन ते तर करावंच लागन. पण मला नाही वाटत ते हिच्यासोबत लग्न करून म्हणून. ह्याच तर म्हणून राहिला चांगल्या घरची आहे, अशी आहे तशी आहे. आणि कायले मग याच्यासोबत लग्न करते ते. काही टाईमपास तरी करून राहिली. माझ्या भावाला फसून तर नाही राहिली. वस्तू गिस्तू घेऊन माझ्या भावाजवळून आणि टारकून देईन. अरे हे राधिका कायचा विचार करून राहिली. राधिका काय झालं व कोणत्या विचारात बसली आहे? अरे आई आली का तू? काही नाही व अशीच बसली होती, असंच विचार करून राहिली होती मी. का व तुझ्या पाहुण्याचा फोन घेऊन आला होता काय? हो आई आला होता ना. नीलानं जायच्या अगोदर दिला होता मला मोबाईल. तर बोलली मी त्याच्यासोबत, बोलली चालले होते ते ऑफिसवर. बोलली ना. असं घरचं कसं चालू आहे तर? आता त्या घरी करण्यावाला कोणीच नाही आहे, त्या सासूलाच करा लागून राहिलं असं. घरचं कसं चालू आहे म्हणते? करून राहिली तुझी सासू का ठेवल्या बाया कामाले? नाही बैगीने ठेवली म्हणते, करून राहिला ना, त्याच करून राहिला. कोण करणार आहे आता? मी हे नाही आहे तिथं आणि पुन्हा मी नाही आहे. रश्मीताई होत्या तर त्याही चालल्या गेल्या. आणि मैचे पाहुणे म्हणे सविताताई येऊन राहिली होती म्हणे, पण तुम्ही दोघी नव्हत्या म्हणे, तर म्हणून सविताताई काही आली नाही म्हणे. तर तुम्ही दोघी आण म्हणे, पूनम आणि मी, तेव्हा सविताताई येईन म्हणे. असं तुम्ही मोठी नणद खरंच चांगली आहे नाही काय? स्वभावही चांगली आहे, तशी बोला चालायला चांगली आहे. एक पूर्व आहे तर एक पश्चिम आहे. म्हटलं तुझ्या दोन नंदा दोन रंगाच्या आहे. हो नाही पण नाही, मी काय म्हणतो, तू गेली होती काय रेश्मा काकूच्या इथं गेली होती काय म्हटलं? तू केली का विचारपूस? सांगितलं त्या का पोरीच्या विषयी? काका गेले होते म्हणते काय तिकडे? अरे हे पाय, तुला सांगायचंच विसरून गेली मी गेली होती चक्कर मारला तिकडे जाऊन. तर म्हटलं त्या काकूनं सांगितलं मला, ते तर म्हणते लय श्रीमंत आहे म्हणते, चांगलं घरचे आहे म्हणते ते. त्याच्या इथं म्हणते पैसा द्यायला, शेती वाडी सगळंच काही आहे म्हणते, घर आहे म्हणते 2 मजली. आणि ते पोरगी म्हणते ट्युशनही घेते म्हणते. आणि मला तर असा विचार आला का ते दिन काय आपल्या घरात? आपल्या इथं तर स्लॅबचं घरही नाही आहे सारखं सुद्धा. मला नाही वाटत बाई दिन ते म्हणून. अवं ताई तू गोष्ट काढायला पाहिजे होती ना काकानं, माहीत पडलं असतं. अवं त्या काकानं गोष्ट काढली होती म्हणते तिथं म्हणते असे बसले होते म्हणते ते. आता हे गेले असून कोणी आवडकी पाडकीचं असेल तर तिथं तर काढली मग आयना बहिणानं गोष्ट का आपल्या नीलाच्या विषयी. तर त्याची तर पोरीवालीची तर लस स्वप्न आहे म्हणते. ते तर विचार करून राहिले का नोकरीवाल्याला देतो म्हणून. आणि खरंच त्याचा असा विचार आहे आणि दिन काय आपल्या इथं. आणि ह्या पोरीनं घरी सांगितलंच नसेल ना अशीची अशी गोष्ट आहे म्हणून तर त्याला काही माहीत नाही. त्याला माहीत होईल तेव्हाच कुठं गोष्ट आता ते समोर वाढन. आता आपण आपल्या तोंडानं म्हणू काय? आणि जर आपण म्हटलंही तर ते स्पष्ट नाहीच म्हणून ना आपल्याला. कारण की त्याची अपेक्षा लय आहे ना. बरं आई, तरी गोष्ट काढाच लागेल ना आपल्याला. मी काय करतो आई, ते नाही काय आपले गजू दादा नाही आहे काय? गजू? हां बोल ना. तर काय झालं आता? नाही काही झालं नाही तिथं. म्हटलं त्याची पोरगी नाही का गजू दादाची पोरगी, त्या पोरीजवळच म्हणते ट्युशनला जाते म्हणते. लय जणीच्या पोरी जाते इकडे, पोरं घेते म्हणते ते ट्युशन, शिकवते चांगली म्हणते. तर लय लेकरं जाते इकडचे. तर माझं मन होतं म्हटलं एक वेळा म्हटलं आता तिचं घर कुठं आहे आणि कुठं नाही, कुठं शोधावं. पण ह्या लेकरीला माहीत असेल ना ते कोणाच्या तरी खोलीवर म्हणते ट्युशना घेते म्हणते. तर माझं मन होतं एक वेळा म्हटलं जातो म्हटलं आणि बोलतो म्हटलं तिच्यासोबत. तू जातं का ते तिला भेटायला? काय होते ताई, कोणाला ना कोणाला गोष्ट तर वाढवाच लागन की नाही. आणि जर असं मी पाहूनही घेतो स्वभाव कसा आहे, कशी पोरगी आहे तर गडानं पाहिलेली बरी मग. आणि तिला म्हणून आता तू वाढव म्हणून काय की आम्ही कसं बोला ते आई बाबांना एकदमच म्हणून दिलं तर मग आम्हाला चांगलं नाही वाटणार ना. तर म्हणून तिले तू वाढव म्हणून घरात गोष्ट म्हणून सांग म्हणून. मग काही होते का नाही होत तर ते पुढची गोष्ट आहे म्हणा. बरं तुला जसं पटते तसं कर. पण त्या काकानं तर सांगितलं म्हणे मला नाही वाटत म्हणे तिथं जमन म्हणून, चांगल्या घरचे लोक आहे म्हणते ते. आणि त्या काकालेच थोडंसं हे वाटलं तर त्यानं गोष्टच नाही काढली मग. कारण की कसं आहे आपलं नीला आहे हातमजुरीवाला, त्याला नोकरी नाही ना पकरी नाही. आणि आपल्या घरी कोणती इस्टेट आहे, वावर नाही ना शेत नाही ना काही नाही. म्हणून तर एवढ्या दिवसाच्या पोरी भेटून नाही राहिल्या होत्या, पाहून राहिलं होतं तर. पण पाहू म्हणा आता काय मी त्याच्या नशिबात काय लिहिलं आहे तर बिचारायच्या. नाही मी पाहतो ना, तशी मी खालीच बसली आहे, पाहतो ना मी, जाऊन पाहतो जराशी. हा पाय. अरे थांब, मी काय तुला दाखवायचंच विसरली म्हटलं. मी काय काल कपडे याचे भिजू टाकले होते, नील्याचे कपडे भिजू टाकले होते की नाही. तर त्याच्यातून नाही काय मला एक चिठ्ठी भेटली.
पावती होय वाटते कायची तरी सोनाराच्या इच्छी. पाय बरं काय आहे तर त्या सोनारीचं एवढं बारीक बारीक लिहिलं राहते की नाही, मला काही समजत नाही. मी तुला आणून देतो. हां, पाय बरं त्याच्यात काय लिहिलं आहे तर. चिठ्ठी? बरं आण बरं आई. बस तुम्ही आणून देतो. मी ठेवली ते खिडकीतच ठेवली. मी म्हटलं तुला दाखवतो म्हटलं कायची होऊन कायची नाही तर. पण मला तर वाटून राहिलं तर सोनाराचीच इच्छी होय. काय आणलं पोट्ट्यानं तर. सोनाराची इच्छी चिठ्ठी? कोणाकीनं घेतलं असं पावती याच्याजवळ होऊन गेली. पण दुसऱ्याची पावती आपल्याजवळ काय राहील? आणि काय घेतलं असं यानं लिहिल्यानं. आता आई आणते तर पाहतो मी त्याच्यात. राधिका पाय बरं हेच होय ते चिठ्ठी. पाय बरं सोनाराची इच्छीच दिसून राहिली ना. हे दाखव आई माझ्याजवळ. बापरे, हे तर नील्याच्याच नावानं चिठ्ठी आहे. आणि याच्यात तर चांदीची चैन आहे म्हणते घेतली लेडीज. एक लॉकेटही आहे म्हणते. बापरे, नील्यानं तर सांगितलं नाही याविषयी. आता काय माहीत कोणासाठी घेतली तर. आता लेडीज घेतली तर त्या पोरीसाठीच घेतली असं. पण आईला जर सांगितलं आता तर आई तर चांगलीच रागवण त्याले. बडबडही करण अजून. म्हणूनच म्हणून घर खर्चात पैसे नाही देऊन राहिला म्हणून तो म्हणून बडबड करण. आईला मी सध्याचं काही सांगून देतो, मग त्याला समजवतो जरासं. काय झालं राधिका? हां पाय ना कायची होतं. काही आणलं काय त्यानं सोनाराच्या दुकानातून? अबं नाही नाही आई, हे आपल्या नील्याची नाही होय. मला वाटते त्याचा मित्र आहे ना अजून एक निलेश, आणि त्याची होय वाटते. याच्या खिशात राहिली असं, सोबत गेलं असं काही आणण्यासाठी तर राहून गेली याच्या खिशात. याची नाही आई. हे पोट्टही ना असंच करते. आता कोणाच्या वस्तूचं काय ना पावती आणि फावती. आता तर म्हटलं साऱ्या गोष्टीच्या पावत्या लागून राहिल्या. आता असं कर, तुझ्याजवळच ठेवते. तो आला म्हणजे देऊन दे आठवणीनं म्हणा. कोणाची आणि कोणाची नाही तर देऊन देजो म्हणा. नाही तर मग पुढं चालू नाफत होते. पावत्या सगळीचीच ठेवा लागते. सोन्याची गोष्ट राहा का चांदीची गोष्ट राहा. आता सोनारं म्हटलं तसे घेत नाही. घाण मान ठेवलं तरी घेत नाही म्हणते. पावत्याच आणा म्हणते. पहिले पाहते नंतर घेते. बरं राहू दे मग. त्याची नाही होय ना. जाऊ दे, आली असून त्याच्या खिशात. बाई मी काय करतो जराशी, ये बाई म्हणते सुषमाबाई म्हणते जराशी ते चवडीची भाजी करायला गेली होती म्हणते. तर मी तिकडे गेली होती ना, तर म्हणे वावरातली आहे म्हणे ताती म्हणे, तर घेऊन जा म्हणे राधिकासाठी म्हणे. तर मी असं करतो, चवडीची भाजी घेऊन येतो तिच्याजवळून ना. मग आपण चवडीची भाजी आणि मस्त पोळ्या टाकून घेऊ. नीला तर गेला आता तिघंजण आहे आपण, आप्पा तू मी. बरं आई आणून घे ना, आणून घे. तू लवकर ये पण. मग मला तिकडे जा लागते ना, मी जरा पाहून येतो ना म्हटलं त्या पोरीच्या इकडे. बरं मी लवकरच जातो आणि लवकरच येतो. बापरे, मी ते एकदम घाबरलीच होती. मला असं वाटलं काही वाचतेच का याच्यातलं. पण बरं झालं आईने एवढं निरीक्षण करून नाही वाचलं, नाही तर माहीतच पडलं असतं आईले. आईले येते ना म्हटलं, लिहिता वाचता येते ना आईले. पण ह्या निलेले समजायला नाही पाहिजे काय. एक तर म्हटलं आपली कंटिन्यूशन अशी, आणि त्याच्यात त्या पोरीच्या मागं एवढा पैसा दिला उधळून राहिला. त्या दिवशी फोनवर बोलून राहिला होता का म्हणे रिचार्ज मारून देतो म्हणे, मोबाईल घेऊन दिला. आणि हे काय आता नवीनच चांदीची चैन आणि रॉकेट. आता हे लॉकेट बनवायला थोडा पैसा लागला असेल काय. आता सोनं चांदी किती महाग झालं. ह्या पुट्ट्याला काही अक्कल गिकल आहे का नाही आहे का, त्या पोरीच्याच मागं लागून गेला नसता. आणि एक तर म्हटलं त्या पोरीच्या विषयी मनात असे बेकार विचार येऊन राहिले. दोघी तिघीले विचारलं म्हटलं तर सगळे तसेच म्हणते तिचं कॅरेक्टर जरासं ढिला आहे म्हणते. आता काय म्हणावं बाई आपण. पण जेव्हापर्यंत आपण डोळ्यात पैन नाही तेव्हापर्यंत आपण कसं कोणाच्या बोलण्यावरही विश्वास करणार आहे. एक वेळा म्हटलं जाऊनच पाहतो म्हटलं, तिच्यासोबत बोलून पाहतो. एवढ्या चांगल्या घरची पोरगी आहे म्हणते, आणि मग कायले पाहिजे बाप्पा तिला हे. तिच्या मायबापाची तर काय असं नाही काय. हे चांदीचं सामान, रिचार्ज आणि मोबाईल, आणि काही समजूनच नाही राहिलं मला. तर माझ्या डोक्याच्याच वरतून गोष्टी चालल्या साऱ्याच्या साऱ्या. पण जाऊ दे आता या माझ्या डोकं हे झालं, भारी झालं. आता आईला येऊ देतो आणि जातो जराशी. जातो तिच्या कोणती खोली होतं म्हणते, ट्युशना घेते म्हणते, आणि बोलतो तिच्यासोबत. म्हणून तुला माझ्या भावासोबत लग्न करायचं असेल म्हणून तर तुझ्या आईबाबाला सांग म्हणून ही गोष्ट. तेव्हा कुठं गोष्ट वाढन म्हणून ते पुढं. नाही तर मग तू तशी बसली राहशील तर मग कुठं होणार आहे. मग ना तिच्या घरचे लक्षात घेईन ना कोणी लक्षात घेईन. आणि एक तर म्हटलं आपण गरीब सरीब ठरलं, मग कोणी लक्ष घालते काय अशा गोष्टीत. अरे देवा, कसं करू मी आता तर असं वाटून राहिलं माझ्या नशिबातच लागलं काय हे. सकाळी उठा, पोरासाठी डब्बा बनवा, मग स्वयंपाक करा. आता तर म्हटलं मग हातपायने काम करून राहिले, असं मन करून राहिलं का एखाद्या जागी बसून जा आणि आराम करा बाप्पा. आता तर हातपाय उचलूनच नाही राहिले. काय म्हणजे पोटही केव्हा आणते तर बायकोले. माया सोडून घेऊन राहिले बाप्पा, पोटही नाही आणून राहिलं बायकोले. आता खाल्लं नाही एवढ्या दिवस मायच्या हातचं. आता सुनेले पाठवून दिलं. म्हटलं मायचं काही हेच नाही होऊन राहिलं. मंदा, काय झालं व काय म्हणून राहिले आता. काय झालं म्हणतो. त्यामुळे कपडे प्रेस करून नाही ठेवले तर तसेच घालू काय मी आता. किती म्हटलं त्याच्यावर वड्या पडल्या म्हटलं साऱ्या. असं वाटून राहिले एखाद्या गाठोड्यातून काढले ते कपडे. जराशी घडीमोडी करून ठेवले असते तर चांगले राहिले असते ते. जराशी घेणं, जराशी प्रेस मारून दे बरं त्याला. साजरे दिसते कुठं आलं गेलं तर. नाही तर मग ते कसे वाटते गाठोड्यातून काढल्यासारखे.
बस बाप्पा, आता नका सांगू मला तुम्ही. हां, गाठाडातून काढले का कायच्यातून काढले तर आता काय दिसतं काय माझ्या मागून लागून जाता काय? हां, करून राहिली तेवढंच तर काही नाही. आता प्रेस नाही होत पप्पा मायाकून. आता जेव्हापर्यंत सुना काही येत नाही तेव्हापर्यंत मला सांगू नका तुम्ही. मायाकून वाकणं निघून राहिलं इथं. कंबर नाही ना कंबर दुखून राहिली आणि तुम्हाला एक काम सुचते. नुसतं मागं लागल्यासारखेच लागून गेले. माझ्या जीवनी पाहून राहिले तुम्ही. नाही बाप्पा, काय होय? अरे बापरे, सकाळपासून जे उठून राहिली जे करून राहिली तर रात्र होईपर्यंत सरूनच नाही राहिलं बाप्पा. हां, एवढं मोठं घर असं वाटते तसं बसलं राहिलं तसं वाटतं लहानच आहे काय. हां, जेव्हा झाडझूड करायला घ्या, पोचा मारायला घ्या तर ह्या मोठं घर दिसते. इथं थकून चालली बाप्पा एवढं मोठं करू. बरं जाऊ दे. तुला बरं नाही वाटून राहिलं तर काय बनवलं होतं? बनवलं नाही काय काही? स्वयंपाकाला की पालकाला बनवलं नाही काय? गेला काय? ह्या गेला काय पिंट्या? नाही, कुठं गेला? त्याचा डबा बांधून ठेवला तिथं. डबा गिबा बांधून ठेवला. एकाच वेळेस करून घेतला स्वयंपाक, नाश्ता पाणी काही बनवला नाही. आता तुम्ही जेवण करा आणि घ्या पटापट. तुम्ही चालले काय तर वावरात? नाही वावरात नाही जात मी जाईन 5 वाजता वावरात. आता एवढ्या उन्हात जाऊ काय? उंच की टेम्परेचर किती वाढलं म्हणते. आता नाही जात वावरात. आता संध्याकाळचा चक्कर मारत जाईल. तसंही काही नाही. आता गहू निघाला वावरातून. तेवढे कांदे आहे. आता कांदे काढायला मग नंतर पाहा लागन. नाही लागन बाया गिया. सध्या तर नाही म्हणा. सध्या तर पाणी बोलणं चालू आहे. आपल्याला कांदा मागून पेरला होता की नाही, तर सध्या नाही झाला लागत. आता मी जाईन आता 5 वाजता चक्कर मारून. तसं नाही एक सणाला ठेवलाय तिथं सावकाराले. पाहते तो लक्ष देते. असं का व कवा येते राधिका? राधिका कवा येते? आता झाली असेल ना तिची तब्येत बरोबर? आता किती दिवस होऊन राहिले? आणून घ्या ना तिले. आता मायाकून होऊन राहिलं काय? एवढं मोठं घरचं काम धाम तिले आणून घ्या. आणि तिची लाईनीची सरले असेल ना पेपर, तिले आणून घ्या. त्याचं घर ते सांभाळत बसून आता. आणि मायाकून दगदग होऊन जाते. फालतूच म्हटलं जास्त बिमारी काढून घेईन मी अंगातून. मग तुम्हालाच करावं लागून माय. येईन ना 4-5 दिवसात येईनच राधिका. काय एवढी टेन्शन घेतो तू? आता करून राहिली ना तू. मला दिसून राहिलं साऱ्या घरभर फिरून राहिली, काम करून राहिली. आणि तुम्ही तर लोकांसोबत चांगले राहत नाही. आता ते बिचारी कामवाली आली होती, तिचे पैसे गिसे काय केले काय नाही. ते राहिली असती तर तुला एवढे कामही नसते करायला लागले. आणि जाऊ दे आता. जसं झालं तसं झालं. आता तुला पस्तावा येऊन राहिला ना त्या गोष्टीचा. पश्चाताप असतं पाहिजे माणसाले. पश्चाताप राहिला ना तर पूर्ण मन म्हटलं हे होऊन जाते, पवित्र होऊन जाते. पश्चाताप जरूर आहे म्हटलं माणसाले. तुला पश्चाताप आहे ना त्या गोष्टीचा. जाऊ दे आता. मी पाहतो ना. म्हणतो ना त्याले, याले म्हणतो काय म्हणते तो, अंकुशला म्हणतो. अंकुशचे पेपर झाले असेल ना, अंकुशला म्हणून येऊन जाय म्हणून. आता किती दिवस राहायचं म्हणून पेपर झाल्यावर तिथं. आणि राधिकाला राहू दे सध्या. तिची तब्येत पाणी काही बरोबर नाही आहे. तिला राहू दे. का व तुम्हाला सुनीच्या तब्येतीची दिसून राहिली? महिनी दिसून राहिली तुम्हाला म्हटलं मै कधीच कदर नाही आहेत, कधीच नाही आहेत तुम्हाला. तुमचं किती काही केलं आणि काही झालं म्हटलं तर तुम्हाला काही नाही आहे. एका कवडीची मै फिकर नाही आहे म्हटलं तुम्हाला. जाऊ द्या बाप्पा, तुम्हाला बोलून काही फायदा नाही आहे. बरं, तो येऊन राहिला काय? नाही येऊन राहिला काय? हो फोन आला होता. 1-2 दिवसात येतो म्हणे. त्याची बायको ते 1-2 दिवसातच येतो म्हणे. होऊन जाते ना मग तुझं अर्धपर्ध काम तू सांभाळून घ्यायचो, अर्धपर्ध काम ते सांभाळून घेईन. हलकं होऊन जाते काम. बरं पाहिजा तो येते काय तर पिंटा येते काय तर बसून ठेवा त्याला. त्याचा डबा गिबा आहे, मी देऊन देतो. बांधून करून ठेवला त्याचा डबा मी. आता तुम्हाला असं वाटून राहिलं असं का मी हिच्यासोबत एवढा प्रेमानं कसा राहून राहिलो, पण त्याच्यातही म्हटलं काही ना काही गोष्ट आहे. आता जेव्हापासून इले रागवलं की नाही तेव्हापासून लईनीवरच येऊन गेली. एकदम लईनीवर आली. जास्त काही चबरचबरणी करून राहिली. पोरीने फोन केला होता वाटते. पोरीनं सांगितलं का असा ताल झाला म्हणून आम्हाला वेगळं काढलं म्हणून. पोरगी म्हणे मी येतो म्हणे. त्यानं स्पष्टच म्हटलं नाही बाई म्हणे, येऊ नको म्हणे, तिथंच राही म्हणे. तेव्हा कुठं माया मनाले समाधान आपलं. मी म्हटलं जाऊ द्या, अक्कल येऊन राहिली. जरा हिच्या लक्षात येऊन राहिलं. आणि घरातही म्हटलं मस्त कामं गिमं सगळे करून राहिली. आता भेटली तिला अद्दल भेटली, समजून राहिलं तिले. तिने जास्त हस्तक्षेप केला होता ना पोरीच्या जीवनात. आता पोरगी भुकतून राहिली आणि इथंही भुकता लागून राहिलं. आता जास्त सूड घेणं काही चांगलं नाही आहे ना. फालतूच ते तब्येत खराब करून घेईन तर आपल्यालाच पैसा लावा लागेल मग. हाय नाही काय? बरोबर नाही काय? झाली आता मोकळी मी. आता सगळं झाले म्हटलं. पूर्ण ट्युशन खतम झाली आता बोलतो जराशी फोनवर. आणि मग जातो आता घराकडे. आई वाट पाहून राहिली असेल मी. आईनं स्वयंपाक करून ठेवला असेल. मस्त जातो आणि मस्त जेवण करतो. पण आजचा दिवस ना मस्तच निघाला माझ्यासाठी. एकदमच बढिया. ह्या म्हटलं ह्या निलेले म्हटलं म्या का मला एक चैन पाहिजे रे. नाही सोन्याची तर आता सोनं तर महाग आहे म्हणा. सोन्याचे कुठं घेणं होते. आणि तो तर पहिलेच भिकारी आहे. त्याच्या घरी तर काहीच नाही म्हटलं. तरी म्हटलं त्यानं सोन्याची नाही तर चांदीची चैन आणून दिली. त्याला मस्त सोन्याचं पालिश आणून दिलं लावून. मस्त दिसून राहिलं. माझ्या गळ्यात किती शोभून दिसून राहिली हे चैन. मला लयच आवडली, खरंच लय आवडली. पोरायची जातच अशी राहते. जरासं प्रेमानं बोललं ना तर बस कुत्र्यासारखं मागं लुंगायते. ह्या निरालेच पहा ना कसा मागं फिरून राहिला माया.
आणि त्याला मी एक वेळा म्हटलं तर काय का मी त्याच्यासोबत लग्न करतो म्हणून, तर बस मग तर मी जे म्हणून राहिली ते करूनच राहिला तो. मस्त मोबाईल घेऊन दिला मला एवढा चांगला, रिचार्जही मारून देते, मला पैसे नाही लागत रिचार्ज मारासाठी. पोट्टेचं काय करावं, पोट्टेले मस्त दिसतो मी, माझ्या मागच लागून जाते. दोघं तिघं अटकावले म्हटलं, मस्त माझा खर्च पाणी निघून जाते. एक रिचार्ज मारून देते, एक म्हटलं मस्त शॉक पूर्ण करते, एक बाहेर घेऊन जाते. लग्न होईपर्यंत मस्त मजा करून घ्या लागते. लग्न झाल्यावर नाही भेटत, नवरा कसा भेटते कसा नाही. मग नवऱ्यानं जसं ठेवलं तसंच राहा लागते. लग्नाच्या अगोदर सगळी मजा करून घ्या लागते. चांगलं लुटून घ्या लागते म्हटलं, नाही तर काय आहे. हे आयुष नाही केली तर मग काय केली जीवन जगून, काही फायदा नाही आहे मग जीवन जगून. आता या ट्युशनचे एवढे पैसे येते तर ते पूर्णचे पूर्ण म्हटलं मी बँकेत जमा करतो. आणि माझं सगळं खर्च पाणी म्हटलं वरचं जे आहे ना जास्तीचं, हे यायच्या भरोशानं निघून जाते. आणि मग माय बाबा तर आहेच पैसे द्यासाठी. माय बाबाला तर म्हटलं एक वेळा मागितलं तर माय बाबा 2 वेळा देते. आणि हे मी ट्युशन घेऊन राहिली, ही माझ्या शॉकसाठी घेऊन राहिली मी. मला मस्त बाहेर जायला भेटते, फिरायला भेटते. आणि इकडे तिकडे गेली तर लोकांच्या डोळ्यातही येते, दिसूनही जात तुम्ही. आणि इथं आली का इथंच भेटणंही होऊन जाते, बोलणंही होऊन जाते, कोणाच्या लक्षातही येत नाही. मग लोक म्हणते पोरगी चांगलीच आहे. असं घुमा लागते आता. पण मला नाही ह्या नीला ना भलताच भयताड दिसते. या जरासं प्रेमानं बोललं का बस पूर्णच म्हटलं लट्टूच होऊन जाते मॅटासारखा. आहे का कोणी अंदर? नाही आता कोण आलं? ट्युशन आता सगळ्या संपल्या. कोण आहे बाप्पा? एखादं लेकरू गेलं नाही काय घरी? यायचंही मोठं नाटक राहते. ते नाही आलं ना हे नाही आलं, पण लेकरीले तर सगळीले धाडलं मी. पण आता कोण आलं हे? या ना, कोण आहे तर अंदर या, उघडाचा दरवाजा या. कोण पाहिजे होतं तुम्हाला? ओळखलं नाही मी. तुमच्या घरचं कोणी ट्युशनला आहे का माझ्या? नाही, मी तुम्हाला भेटायसाठीच आली होती. मला भेटायसाठी? कशासाठी आता? आता ट्युशन बंद झाली ना, आता काही घेत नाही मी. आता फक्त स्पीकिंग क्लास लावले म्हटलं, इंग्लिश स्पीकिंग क्लास. ट्युशन नाही आहे काही चालू. आणि स्पीकिंग क्लास आता अर्धे होत आले. आता काय फक्त 15 दिवस राहिले, मग तिकडे शाळाच उघडते. 15 दिवस घेतो, मग नंतर बंद करतो. मग आपला जो सिलेबस असते तो स्टार्ट करेन मी. आणि सध्या जागा नाही आता लेकरीसाठी, कारण की आता क्लास लागून खूप दिवस झाले ना. आणि आता ॲडजस्टही नाही करू शकत ना आपण एवढ्या दिवसाचं. मग ते पहिलेचं शिकलेलं पूर्ण चाललं जाते ना. अरे नाही, मी ट्युशन लावायसाठी नाही आली. मी म्हटलं तुम्हाला भेटायसाठीच आली होती. मी नीलाची बहीण आहे, निलेशची. राधिका आहे म्हटलं माझं नाव. मी तुम्हालाच भेटायसाठी आली. निलेशची बहीण? हे कायच्यासाठी आली आता? आणि इले मोया पत्ता कोणा दिला? नील्यानं तुम्ही पाठवलं याले? मॅड झाला काय तो? माझ्याजवळ खाली पाठवलं, साऱ्या गावात बॉम्ब होऊन जाईन म्हटलं. एक तो कोणाला माहीत नाही म्हटलं त्याचं माझ्या अफेअर चालू आहे म्हणून. त्याच्यासोबत अजून तिघासोबतही चालू आहे. आणि जर याचं माहीत पडलं तर ते येईन ना अजून. त्याच्या घरच्या लोकांनी येईन काय? हे मॅड झालं का काय माहीत? साधा सुद्धा आहे म्हटलं याले. पण हे आता मोठा भयताड दिसून राहिला मला. बहिणीला काय सांगितलं आता? चुपचाप राहा लागत होतं उगम उगत. ताई बोला ना तर. हे पाय पायल, तू काही एवढी संकोचू नको. मला म्हटलं बहिणीसारखीच समज तू. आणि मला म्हटलं तुझ्यासोबत बोलायचंही होतं, म्हणून मी अर्जंटमध्ये आली. तुया म्हटलं पतागीता काढला, तसं तर मला नील्यानं सांगितलाच होता. पण म्हटलं तुया पतागीता काढला आणि आली मी तुला शोधत इथपर्यंत. कारण की कसं आता तुमच्या दोघांचं प्रेम प्रकरण आहे हे आमच्या घरी माहीत झालं. नील्यानं सगळेला सांगितलं म्हटलं. आईले सांगितलं, मला सांगितलं, आमचे जे काका काकू आहे तेले सांगितलं. माय बाई, साऱ्या गावात पेरलं काय ना? साऱ्या गावात बदनामी करून राहिला का माई? हे पायल, तू एवढा विचार नको करू. आता म्हटलं तुमच्याविषयी आम्हाला माहीत पडलं. आता आमच्या काकाला म्हटलं होतं आम्ही का तुझ्या घरी जाऊन गोष्ट काढा म्हणून. पण कसं आता तुझ्या घरची आणि आमच्या घरच्यात म्हटलं लय फरक आहे. त्याच्यानं त्याला थोडासा विचारच करावा लागून राहिला कसं बोलावं बा. आणि जर त्या बाबानं नाही म्हणून दिलं तर मग असं नाही झालं पाहिजे का कमीपणा होऊन जाईन बा आमचा. एकटं म्हटलं तुमची आयुष्यात आणि आमच्या आयुष्यात लय फरक आहे म्हटलं, सगळ्या गोष्टीतच. पण विचार असा येऊन राहिला का तुमचं प्रेम प्रकरण आहे तर तुम्हीच वाढवा ना मग. आता नील्यानं आम्हाला तर सांगूनच दिलं, घरात सगळेलाच सांगून दिलं, काका काकूले माहीत होऊन गेलं. आता म्हटलं तूही घरात गोष्ट काढ. त्या घरात तू गोष्ट काढशील तर घरच्याला माहीत होईल ना. मग आम्ही तिथं स्थळ घेऊन येऊ तर मग जास्त काही एवढा होणार नाही. आणि म्हटलं तू नील्याच्या विषयी निसंकोच राह. लय चांगलं पोरगा आहे म्हटलं माझा भाऊ, लय चांगला आहे. तुला जीवनभर सुखी ठेवून म्हटलं, कोणत्याच गोष्टीची कमी नाही पडू देणार म्हटलं. एवढं प्रेम करून का तुला असं वाटन का बस याच्यासाठीच मी जन्म घेतला. माझा भाऊ तसा साधासुद्धा आहे पण मनानं लय मोठा आहे म्हटलं, लय मोठा आहे. तुला पैसा दिला ना तर नाही सांगू शकत मी, पण मनानं तुझ्या पूर्ण इच्छा पूर्ण करण म्हटलं ते. काय विचार आहे तर सांगते काय तुझ्या आई बाबाले? तुझ्या आई बाबाला सांग, तेव्हाच कुठं गोष्ट वाढणार आहे ते.
ताई, राधिका ताई, मला ना थोडा वेळ द्या. हां, मला थोडा वेळ द्या, मी तुम्हाला कळवतो नंतर. सध्या नाही काय, मला काही समजूनच नाही राहिलं मी काय तुम्हाला उत्तर देऊ काय नाही. मी तुम्हाला सांगते ना, उद्या परवा सांगते. हां बरं ठीक आहे ना, पण लवकरात लवकर विचार करा. हां, येतो मग मी. हो ताई. तर चला मग मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हायफाय द्या. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. पण आता आली म्हटलं निरोग्याची वेळ. आता सगळेच आपल्याला नाव घ्यायचे, ज्यांनी ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली. म्हणून तुम्ही मस्त कमेंट करत जा, मी तुमची सगळेची नावं घेत जाईन. छान छान. तर चला मग नाव घ्यायला सुरुवात करू आपण. गिरीश बोडखे, शुभदाताई गोठणकर, ललिताताई भरडे, रंजनाताई इंगोले, मनीषाताई फोंडके, प्राचीताई मुळे संभाजीनगर, लताताई गोरे नाशिक, चंदाताई खापरे बदलापूर, भारतीताई वाघमारे, लताताई चौधरी, मनीषा गणेश चुगडे संभाजीनगर, वंदुताई मोहोळ, अश्विनीताई भट, रश्मिताई दडवी, सुनंदताई नागरारे, दीपिकाताई भवसार, मराठी लताताई, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर, चित्राताई जावरकर, रेखाताई मोहाडीकर वाशी, निर्मलताई रघुवंशी बल्लारपूर, कुंदाताई नीनावे, प्रतिभाताई नन्नावरे. तर या सर्वांचे खूप 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 मनापासून आभार, ज्यांनी आम्हाला छान छान कमेंट केली. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.